शाळाबाह्य कामातून शिक्षकांची सुटका होणार नाही असं चित्र सध्या तरी दिसतंय। विद्यादानाबरोबरच इतर कामं सुद्धा शिक्षकांना करावी लागणार आहेत। शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी ही माहिती दिली आहे। विद्यादानासोबतच निवडणूक, जनगणना, आपत्ती व्यवस्थापन यासारखी कामं शिक्षकांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे। यासाठी केंद्र सरकारच्या नियमांचा हवाला देण्यात आला आहे। या संदर्भात 22 मेला सरकारनं परिपत्रक सुद्धा काढलं। शासनाच्या विविध अंगभंगामध्ये विविध विभागामध्ये काम करणारा शासकीय, निमशासकीय आणि शासनाच्या विविध उपक्रमामध्ये काम करत असलेला कर्मचारी वर्ग त्यांनाही या कामामध्ये जुंपलं पाहिजे आणि त्या प्रमाणामध्ये शिक्षकांना घेतलं पाहिजे। आरटीए अंतर्गत आम्हाला ही कामं देण्याचं शासनाने म्हणजे त्या कायद्यान्वयेच आमच्यावरती प्रतिबंध केलेला आहे शासनाला, पण शासन मात्र आम्हाला ती कामं देत आहेत। विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, शिक्षकांना शाळा बाह्य कामासाठी वापरलं जाते, ही अत्यंत आक्षेपार्ह बाब आहे। यासाठी पुन्हा एकदा आमचा लढा सुरूच राहणार। आणि आता आपण बघूया की शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त कुठली कामं करावी लागतात। निवडणुकीची मतदार यादी दुरुस्त करणं, मतदारांचे फोटो, पत्ता, मतदार नोंदणी करून घेणं, निवडणुकीच्या कामासाठी 2 ते 4 महिन्यांचं प्रशिक्षण सुद्धा त्यांना घ्यावं लागतं। शाळाबाह्य मुलांना शोधून त्यांना शाळेत यायला प्रवृत्त करणं आणि यासाठीची जी भ्रमंती असते ती त्यांना करावी लागते। अपंग विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण आणि त्यांच्या उपचारासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सुद्धा शिक्षकांवरच असते। जनगणनेचं काम, ऑनलाईन हजेरी भरण्याचं काम, दर महिन्याला गट संमेलन आणि प्रशिक्षण अशाही अनेक जबाबदाऱ्या शिक्षकांवर असतात। झी 24 तास, एक पाऊल पुढे।